नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आषाढी एकादशी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपवास असतो आणि उपवासासाठी काहीतरी नवीन नवीन पदार्थ खाण्याची सर्वांनाच इच्छा असते। तर तेच साबुदाणा खिचडी आणि भगरीचा भात काय खायचा, तर आज आपण बनवतोय भगरीपासनं उपवासाचे मेदूवडे। अतिशय टेस्टी रेसिपी आहे, वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून नरम। चला पटकन सुरुवात करूया। उपवासाचे मेदूवडे आपण भगरपासून तयार करतोय, म्हणून आपल्याला सर्वप्रथम भगरीचा भात करून घेणं गरजेचं आहे। तर आता त्यासाठी मी इथे 1 वाटीभर अशी भगर घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे, परंतु धुण्याआधी आपण तिला एकदा मस्त असं भाजून घेऊ। तर अशी भगर आपण जेव्हा भाजून घेतो त्यावेळेस ती हलकी होते आणि भातसुद्धा खूप छान असा मस्त मऊसूत तयार होतो आणि वड्याला टेस्टसुद्धा खूप छान येते। तर एक जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं थोडीशी अशी परतून घ्यायची आणि असा पांढरा रंग आला की भगर काढून घ्यायची। आता ही भगर आपण एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तर आता बघा छान असं स्वच्छ धुवायची, कारण भगरमध्ये कधी पावडरसुद्धा लावलेली असते आणि त्यासाठी धुणं गरजेचं असतं, कारण वातावरणामुळे मॉइश्चर येतं आणि त्याला एक थोडासा दमट वास असतो, म्हणून भगर नेहमी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, तर इथे मी शेंगदाणा तेल वापरते किंवा आपण हवं तर उपवासासाठी करतोय त्यामुळे तूपसुद्धा वापरलं तरी चालेल। तर आता यामध्ये आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी यामध्ये घातला आहे, अगदी थोडासा घातला आहे 1 चमचाभर, आणि आता याला छान असं आपण परतून घेऊ। आता यामध्ये आपण जी भगर धुवून घेतली ती आपण यात घालून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण भात जर शिजवून घेतला तर भाताला छान टेस्ट येते आणि त्यामुळे आपली जी वडे आहेत ते सुद्धा खूप छान टेस्टी तयार होतात। तर आता ज्या भांड्यानं आपण भगर घेतली त्याच भांड्याने 2 भांडे मी इथे पाणी टाकून घेतलं आहे। तर आता इथे गरम पाणी मी वापरलं आहे, म्हणजे आपला भात लवकर शिजेल। तर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आता इथे भाताला शिजेल तितकंच आपण मीठ वापरणार आहोत, कारण यापेक्षा जास्त वापरायचं नाही, आपल्याला पुढेसुद्धा मीठ वापरायचं आहे। तर आता यावर मस्त आपण झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये याला चेक करत आपण हा भात छान असा शिजवून घेऊ। आपण हवं तर कमी जर पाणी वाटलं तर थोडंसं पाणीसुद्धा यात वापरू शकता। तर आता बघा भात अगदी खूप छान असा शिजला आहे आणि मी आता गॅस बंद केला आहे। थोडंसं चमच्यावर घेऊन याला प्रेस करून जर बघितलं तर यामध्ये अजिबात कणी लागत नाही आणि मस्त मऊसूत आपला भात तयार झाला आहे। तर आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ, कारण याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घेणं गरजेचं आहे। तर आता हा भगरचा भात आपण ताटात काढून छान असा पसरून घेऊ, म्हणजे तो लवकर थंड होईल। तर या भगरला काही भागामध्ये वरईसुद्धा म्हटलं जातं किंवा याला समाके चावलसुद्धा म्हणतात। तर ज्या भागात जे नावं आहे, परंतु हा मिलेट्सचा एक प्रकार आहे, त्यामुळे ग्लुटन फ्री आहे आणि उपवासालाच काय पण आपण तसंही भगरीचा भात किंवा भगरीपासून बनवलेले पदार्थ आहारात याचा वापर केला पाहिजे। तर आता बघा छान असं आपला भात इथे गार झाला आहे। आता यामध्ये मी थोडंसं आणखी मीठ घालते आहे, कारण आपण यामध्ये काही घटक पदार्थ मिक्स करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला मीठ आवश्यक आहे। तर आता इथे मी 2 चमचे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये टाकून घेते आणि इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेली आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। आता त्याला हाताच्या साहाय्याने आपण यामध्ये कुस्करून घालून घेऊ। तर यामध्ये बटाटेसुद्धा आपण घालू शकता, दहीसुद्धा घालू शकता, थोडंसं आंबट दही जर असेल तर 1-2 चमचा दहीसुद्धा आपण घालू शकता, किंवा शेंगदाण्याचा बारीक कूट असेल तर तो सुद्धा आपण इथे घालू शकता। परंतु मी फक्त इथे बटाटा घालूनच हे वडे करते आहे, कारण हे खूप छान मऊसूत होतात। परंतु आपल्याला थोडेसे आणखीन खमंग आणि कुरकुरीत लागत असेल तर जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे आपण घातला तरी चालेल। तर आता अशा पद्धतीने मी याचा छान असा डो तयार करून घेतला आहे। आता बघा मस्त मऊसूत डो झाला आहे। थोडंसं हातावर टेस्ट करून बघायचं, कारण आपण जो मेदूवडा तयार करू त्याला तडा अजिबात जाता कामा नये, म्हणून एकदा चेक करायचं किंवा याला तडा गेली आहे का, नाहीतर थोडंसं आणखी आपण मॅश करून हा डो तयार करून घ्यायचा। पण आता इथे डो अगदी परफेक्ट तयार झाला आहे, अजिबात वड्याला तडा गेलेली नाही। तर आता हाताला थोडंसं तेल लावून घेत आहे आणि आता आपण याचे मेदूवडे तयार करून घेऊ।
तर अशा पद्धतीने मेदूवडे तयार करून घ्यायचे. गोल हाताने बॉल तयार करायचा, थोडासा प्रेस करायचा आणि मध्ये बोटाने त्याला असं छिद्र पाडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सगळे मेदूवडे आपण तयार करून घेऊ. आषाढी एकादशीचा उपवास हा घरोघरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी धरलेला असतो आणि मग उपवास असतो आणि घरातील सर्वांनाच उपवास असतात, म्हणून मग नवीन नवीन काहीतरी पदार्थ या निमित्ताने तयार केले जातात. परंतु तेच भगरेचा भात, आमटी किंवा साबुदाणा खिचडी खाण्याचा बरेच जणांना कंटाळा येतो, म्हणून अशा पद्धतीने आपण ही रेसिपी नक्की करू शकता. तर आता बघा, इथे सगळे मेदूवडे आपले तयार करून झाले. आता इथे तेल गरम केलं आहे, थोडासा तुकडा मी टाकून बघितला, तेल छान गरम झालं आहे. तर खूप कडकडीत अगदी वाफ येईपर्यंत एवढं गरम तेल नको आणि खूप कमी नको, मध्यम गरम तेलामध्ये आता आपण कढईमध्ये जेवढे सुटसुटीत वडे बसतील तेवढे वडे आपण यामध्ये टाकून घेतले. तर आता एका वेळेला मी 4 टाकले आहे आणि आपल्याला आता एकदम याला हलवायचं नाही, थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि नंतर याला पलटायचं. तर अशा पद्धतीने एकदा दोन्ही बाजूला सेट झाले की आलटून पालटून आपल्याला हे वडे छान असे मध्यम आचेवर तळून घ्यायचे. तर खूप मोठी आच जर केली तर हे वडे वरतून लगेच ब्राऊन रंगावर येतात आणि मग तितके पाहिजे असे कुरकुरीत होत नाहीत. तर आपण याच्या मध्यम आचेवरच याला तळून घेतलं आहे. मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. अगदी छान असे कुरकुरीत होतात आणि आतून मस्त नरम होतात. तर शेंगदाण्याची चटणी असेल किंवा दही असेल किंवा खोबऱ्याची चटणी असेल, यासोबत हे मेदूवडे खायला खूप छान लागतात. अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे. ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. नक्की करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.